प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे 2022 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या 7 फेब्रुवारी 2019 च्या परिपत्रकानुसार केंद्र आणि राज्य सरकारने बेघरांना 2022 पर्यंत घरे देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असून राज्यातील नगर परिषदांना आदेश देखील देण्यात आले होते, ज्यात अतिक्रमणधारक महत्त्वाचा घटक आहे। ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यास 2011 पूर्वीपासून वास्तव्यात असलेल्या अतिक्रमणधारकांना लीज पट्टे द्या असे नमूद असूनही आजपर्यंत घाटजी नगर परिषदेने पट्टे वाटप केलेले नाहीत, ते तत्काळ देण्यात यावे असे सामाजिक कार्यकर्ते महेश पवार म्हणाले। जलाराम मंदिर येथून घरकुल धडक मोर्चाची सुरुवात झाली। महेश पवार यांच्या नेतृत्वात मोर्चेकरी थेट नगर परिषद कार्यालयावर धडकले। तेथे मुख्याधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले। तेथून तहसील कार्यालय येथे तहसीलदार पूजा माडोळे यांना निवेदन देण्यात आले। अतिक्रमण धारकाची मोजणी थांबल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालय घाटजी यांचे उपअभियंता यांना निवेदन देऊन आंदोलकांनी राहत्या जागेची मोजणी करण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली। घाटजी येथील एकही व्यक्तीला घरपट्टे मिळालेले नाहीत, अर्थात त्यांच्याकडून करवसुली होत आहे। हे सर्व अतिक्रमणदार प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत, मात्र अद्यापही त्यांना या योजनेत नगर परिषदेद्वारे कोणत्याच अर्ज प्रक्रियेबद्दल विचारणा झाली नसून या योजनेचा कालावधी 2022 पर्यंत ठेवला आहे। 2022 चे मध्ये उजाडले असून सुद्धा त्यांना लाभार्थी म्हणून कसलीही सुविधा का मिळाली नाही। त्यामुळे आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ यावर कारवाई करावी असे निवेदन मुख्यमंत्री यांना स्थानीय लाभार्थ्यांनी दिले आहे। तसेच ज्यांना नव्याने घरकुल मंजूर झाले त्यांना आजपर्यंत 1 रुपयाही मिळाला नाही, त्याचे तात्काळ पैसे देण्यात यावे असे निवेदनात नमूद केले। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्यांना जागा आणि घर नाही, जे भाड्याने राहत आहे अशांसाठी सदनिका बांधून घरकुल देण्याचे प्रावधान या योजनेमध्ये आहे, मात्र नगर परिषदेने या संदर्भात कुठलेही पाऊल उचललेले नाही। हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा अशी विनंती महेश पवार यांनी केलेली आहे। आजही शेकडो लोक घरकुल प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे। तसेच घरकुलाची रक्कम शहरी घरकुलाच्या तुलनेत कमी आहे। कुठल्याही प्रकारची ग्रामीण मध्ये सुविधा नसल्याने लोकांना शहरातूनच घरकुलाला लागणारे सिमेंट, रेती, विटा गंज सकट विकत आणावे लागतात। ग्रामीण लोकांना वाहतुकीचा खर्च अधिकचा येतो, कारण त्यांना घरकुलसाठी लागणारे सर्व साहित्य तालुक्याच्या बाजारपेठेतून आणावे लागते। त्यामुळे घरकुलाची रक्कम वाढत्या महागाईनुसार ग्रामीण आणि शहरी घरकुलाची रक्कम सरसकट 4 लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी मोर्चाकऱ्यांनी निवेदनात केली आहे। या मोर्चामध्ये सहभागी संयोजक महेश पवार, मोहम्मद पठाण, संगीता जुनघरे, विठ्ठल भोंगे, गोविंद सोनुले, अशोक नांदेकर यासह समस्त कार्यकर्ते उपस्थित होते। रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी।